नमस्कार मित्रांनो, आज आपण जो विषय घेऊन आलो ज्याची भीती होती अखेर तेच घडलं। जर आपण बघू शकता, आता जर आपण बघितलं तर सर्व राज्यांच्या निवडणुका या झालेल्या आहे। अशातच आपल्याला माहिती आहे सरकारनं बरोबर पूर्व इशारा देऊन बरोबर केलेला आहे आणि पुन्हा एकदा ज्याची भीती होती तीच गोष्ट झाली। म्हणजे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ ही झालेली आहे। तर आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की किती प्रमाणात ही वाढ झालेली आहे आणि पेट्रोलमध्ये किती आणि डिझेलमध्ये किती वाढ झाली, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता, ज्याची भीती होती अखेर तेच झालं। पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये ही वाढ झालेली आहे आणि ही वाढ दुसऱ्यांदा झालेली आहे। आता नवे रेट काय सांगतात हे आपण बघूया। तर शेतकरी बांधवांनो, तसेच बघू शकता तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून नवे दर किती आणि सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे। चला तर आपण बघूया पुढे व्हिडिओ काय सांगतं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तमाम देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे आवाहन केल्यानंतर, तर आपण बघितलं तर कळकळीचे आवाहन केल्यानंतर भविष्यातील आर्थिक जे आर्यअष्टाची चाहूल लागली होती ही भीती आता खरी ठरत असताना दिसत आहे। अशातच आपण बघितलं तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये आपण जर बघितलं तर 15 मे रोजी डिझेलमध्ये 3 रुपये तर पेट्रोलमध्ये 3 रुपये तर डिझेलमध्ये 3.11 रुपयांनी घसघशीत अशी वाढ करण्यात आलेली होती। त्याला आता 4 दिवस सुद्धा उलटत नाही। तर अशात आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये दुसऱ्यांदा वाढ झालेली आहे। जर आपण बघितलं तर देशात प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ ही झालेली आहे। त्यानुसार आपण जर बघितलं तर दिल्लीत पेट्रोलमध्ये 87 पैसे आणि डिझेलच्या दरात 91 पैशाची वाढ झालेली आहे। त्यामुळे डिझेल जर बघितलं आपण तर दिल्लीमध्ये 107 रुपयाच्या पलीकडे हे पेट्रोल पोहोचलेले आहे आणि डिझेल जर बघितलं आपण 94 रुपयावर पोहोचलेले आहे। जर बघितलं आपण मंगळवारी सकाळपासून हे नवे दर आता लागू सुद्धा झालेले आहे, म्हणजे आजपासून हे दर लागू झालेले आहे। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले असल्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांचा मोठा तोटा सहन करावा लागत होता। 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका संपतात। बघू शकता सरकारनं ज्या पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुका संपल्या, केंद्र सरकारने काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झालेली आहे। अवघ्या 4 दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे। जर आपण बघितलं तर आजच्या आपण महत्त्वाचे दर आता कोणकोणत्या शहरामध्ये किती आहे ते एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। जर बघितलं आपण दिल्लीमध्ये 98.64 म्हणजे 87 पैशाने वाढ झालेली आहे डिझेल। कोलकाता 109.70 तर बघू शकता 0.96 दराने वाढ झालेली आहे। मुंबईमध्ये 107.59 डायरेक्ट 0.91% वाढ झालेली आहे। चेन्नई 104.49 प्लस 0.82 पैशांनी वाढ झालेली आहे। डिझेल जर बघितलं आपण तर दिल्लीच्या 91.58 म्हणजे प्लस 0.91 पैशांनी वाढ। कोलकाता 96.07 म्हणजे 0.94 वाढ। मुंबई 94.08 म्हणजे 0.94 वाढ। चेन्नई 96.11 म्हणजे 0.86 वाढ। महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर विविध शहरात जर बघितलं आपण तर पेट्रोलचे दर आता नवीन काय आहे ते आपण जाणून घेऊया। त्यामध्ये जर बघितलं तर नागपूरमध्ये पेट्रोल 108 आणि डिझेल आहे 94। भंडारामध्ये पेट्रोल आहे 108.69 तर डिझेल आहे 95.24। पुण्यामध्ये जर बघितलं तर पेट्रोल आहे 107.86 तर डिझेल आहे 94.40। सोलापूरमध्ये जर बघितलं आपण तर 108.21 पेट्रोल आणि डिझेल आहे 94.75। नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर नाशिक आहे मित्रांनो 108.84 तर डिझेल आहे 95.35। परभणीमध्ये पेट्रोल आहे 109.49 तर डिझेल आहे 95.96। कोल्हापूरमध्ये पेट्रोल आहे 108.37 तर डिझेल आहे 94.83। अशातच जर बघितलं आपण तर बुलढाणा इथे इंधन टंचाईचा 6वा दिवस शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर जागून रात्र काढावी लागत आहे। बुलढाणा जिल्ह्यात तर अभूतपूर्व अशी डिझेल इंधन टंचाई निर्माण झाली, याचा फटका थेट आता शेतकऱ्यांना बसू लागलेला आहे। अशातच बघितलं डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खवळलेली आहे। लवकरात मान्सूनचे आगमन होणार व त्यापूर्वी शेतकऱ्यांची कामे आटपून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागणार। मात्र ट्रॅक्टरसाठी डिझेल आणि पेट्रोलच उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांना रात्रही पेट्रोल पंपावरच काढावी लागत आहे। मग तरीही डिझेल न मिळाल्याने अनेक शेतकरी संतप्त झाले आहेत। काल रात्री जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपापैकी फक्त 22 पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध झालं होतं। मात्र ठिकाणी रांगा व गर्दी असल्याने अनेकांना डिझेल मिळू शकलेलं नाही व त्यांचा नंबर होईपर्यंत डिझेल संपलं। यावर सरकार लवकरात लवकर तोडगा काढावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे।
बघू शकता तुम्ही पेट्रोल आणि डिझेलमध्ये आता अवघ्या 3 ते 4 दिवसातच दुसऱ्यांदा वाढ झालेली आहे. म्हणजे भविष्यात सुद्धा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे पेट्रोल डिझेल याचा वापर तुम्ही मर्यादित आणि आवश्यक असेल तेवढाच करावा, ही नम्र विनंती. तर ही होती संपूर्ण माहिती आवडली असल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.